पुसद, यवतमाल जिले के पुसद और उमरखेड़ में बीते 15 फरवरी को एटीएस द्वारा की गई छापेमारी के बाद अब प्रभावित परिवारों ने अपनी चुप्पी तोड़ी है। शनिवार 21 फरवरी को पुसद में आयोजित एक विशेष प्रेस कॉन्फ्रेंस के माध्यम से इन परिवारों ने जांच एजेंसी की कार्यप्रणाली पर गंभीर सवाल उठाए। परिजनों का आरोप था कि तड़के करीब 3 बजे से सुबह 11 बजे तक चली इस अचानक कार्रवाई ने पूरे इलाके में दहशत, तनाव और मानसिक दबाव का माहौल पैदा कर दिया था। भारी पुलिस बल की मौजूदगी और आधी रात को घरों में प्रवेश के कारण घर की महिलाओं, छोटे बच्चों और बुजुर्गों के मानसिक स्वास्थ्य पर बेहद बुरा असर पड़ा था। परिजनों ने विशेष रूप से यह मुद्दा उठाया कि उस समय 10वीं और 12वीं की बोर्ड परीक्षाएं चल रही थी और उस माहौल के कारण छात्रों की पढ़ाई और उनकी एकाग्रता पूरी तरह भंग हो गई थी। साथ ही घरों में पहले से मौजूद गंभीर मरीजों की सेहत पर भी इस घटना का विपरीत परिणाम देखने को मिला था। प्रेस कॉन्फ्रेंस में स्पष्ट किया गया कि वे किसी भी जांच या कार्रवाई के विरोधी नहीं थे और कानून का पूरा सम्मान करते हुए सहयोग देने को तैयार थे, लेकिन जब तक किसी व्यक्ति पर कोई दोष सिद्ध नहीं हो जाता तब तक उस तरह का कठोर और अपमानजनक व्यवहार मानवीय संवेदनाओं के खिलाफ था। प्रभावित परिवारों ने प्रशासन से मांग की कि पूरी प्रक्रिया पारदर्शी और कानूनी दायरे में होनी चाहिए ताकि निर्दोषों को अनावश्यक मानसिक प्रताड़ना न झेलनी पड़े। साथ ही उन्होंने समाज में फैल रही अफवाहों को रोकने के लिए विभाग से आधिकारिक जानकारी साझा करने की अपील की ताकि आम नागरिकों का सम्मान और मानसिक स्थिति सुरक्षित रहे। महाराष्ट्राचा कोऑर्डिनेटर विश्वास करून पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे। एक 15 तारखेस या महिन्याची जी 15 तारीख होती फेब्रुवारीच्या मध्यरात्री एटीएस कडून पुसद येथे छापेमारी झाली। छापेमारी त्यांचा तपासाचा एक भाग आहे, त्याच्याबद्दल आमचा काही आक्षेप नाही। अशी छापेमारी होते आणि तपासही होते, परंतु या प्रकरणात कुठेही एफआयआर नाही, एफआयआर कुठे नोंदवलेला नाही, परंतु सरकारने जे अतिरिक्त अधिकार दिले त्यांचा उपयोग करून ही छापेमारी झाली। विशेष गोष्ट म्हणजे अशी की 12 ते 13 जागी इथं छापेमारी झाली। वन टाइम प्रचंड फौजफाटा घेऊन 50 ते 7 गाड्या आणि पुसदसारख्या तालुक्यात रात्री 3 वाजता ही छापेमारी झाली। त्यामुळं समाजात अस्वस्थता निर्माण झाली। समाज विचार करू लागला, त्याच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण झाले की खरंच आमचे युवक काय करायलेत, काही प्रॉब्लेम आहेत काय। आणि एटीएस कडून जे सांगण्यात आलं की आम्ही फक्त सर्च वॉरंट घेऊन आलो। अकोला एटीएस कोर्टाकडून त्यांनी सर्च वॉरंट आणलं। सर्च वॉरंटानुसार आम्ही तुमच्या घराची झाडाझडती घेणार आहे, तुमच्या घराची तपासणी करणार आहे आणि त्यांची वागणूक एकदम शांत, एकदम चांगली, त्याच्यात काहीच वाद नाही। आणि तपासणी आणि घरच्या मंडळींनी सुद्धा तितकंच त्या तपासणी सहकार्य केलं। सगळ्यांनी त्यांना सहकार्य केले, एकमेकांना सहकार्य करून हे झाले। मात्र त्याच्यानंतर जे परिस्थिती निर्माण झाली, विशेष करून प्रिंट मीडिया आणि आपल्या काही चॅनल्स, काही वृत्तपत्र, तेव्हा एटीएस कडून सांगण्यात आलं की आम्ही फक्त सर्च वॉरंट घेऊन आलो आणि सर्चनुसार आम्ही सर्च करणार। काही पुस्तके घेऊन गेले, त्यांचे मोबाईल घेऊन गेले, ज्याच्यापाशी लॅपटॉप आहे ते लॅपटॉप घेऊन गेला, त्यांच्या तपासणीचा भाग आहे ते घेऊन जाणार, त्याच्याबद्दल आम्हाला वाद नाही। नंतर ज्या बातम्या आम्ही वाचण्यात आल्या, त्या ऐकण्यात आल्या, जे आमचे पोर्टेबल चॅनल्स आहे, जे मोठे चॅनल्स आहेत त्यांच्याकडून की पुसद येथे छापेमारी, पुसद येथे स्लीपर सेल, पुसद येथे काय सापडलं, काय नाही सापडलं, काय सर्टिएक्स आहे काय। आणि याच्यामुळं आमचा समाज स्वतः अस्वस्थ झाला की ही जी आमची अस्वस्थता आहे की आम्ही आमच्या प्रेसचे जे बांधव आहेत ते समाजावर करडी नजर ठेवतात आणि समाजाला जशी दिशा द्यायची त्यांच्या प्रयत्नामुळे समाजाला तशी दिशा भेटते। याच्यामुळं आम्ही